Okay. Good afternoon, all of you. माझा आवाज येतोय का रे तुम्हाला? हो हॅलो. सर. हा, ओके. आज आपण दिलेल्या उदाहरणामध्ये समान संबंध ओळखून योग्य पर्याय निवडणार आहोत. म्हणजेच पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जशा प्रकारचा संबंध आहे तसाच तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी संबंध आहे. तर तुम्हाला चौथी संख्या शोधायची आहे. या टाईपचा आज आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा, मी स्क्रीनवर पहिला प्रश्न लिहितो. 15 ला 51 तर 19 ला किती? एकच मिनिट, मी हे घालवतो. टिंब देता येत नाही थोडं. सर 91. एकच मिनिट थांबा, प्रश्न मला लिहू द्या. 15 या संख्येचा 51शी जसा संबंध आहे तसा संबंध 19 या संख्येचा कोणत्या संख्येशी असेल? आता मी पर्याय लिहितो 91. अगोदर. पर्यायच नाही रे, पर्याय लिहितो अगोदर. पहिला पर्याय आहे 60, दुसरा पर्याय आहे 67, त्यानंतर तिसरा पर्याय आहे 70 आणि चौथा पर्याय आहे 78. बोल आता. सर पर्याय दिसत नाहीत. वरचा प्रश्न दिसतोय का हा सर्वांना? हो सर. इथं 60 आहे, इथं 67 आहे, तिसरा पर्याय 70 आणि चौथा पर्याय 78. 15 ला 51 तर 19 ला किती? या दोघात काय संबंध दिसतोय तुम्हाला 15 आणि 51 मध्ये? 15 ची किती पट केलेली आहे? तिप्पट. सर सुटलं गणित मला. 6 अधिक केले. 51 म्हणजे पहिल्या संख्येची तिप्पट करून 6 मिळवलं. मग तसं आपण 19 ची पहिल्यांदा तिप्पट करूया. 19 गुणिले 3. आता हे 6 कुठून आणलं सांगा? तर ज्या संख्येची तिप्पट केली त्या संख्येतील अंकांची बेरीज केली. बघा, 1 अधिक 5 6. मग इथं 9 आणि 1 ची बेरीज किती येणार? 10. मग तिप्पटीमध्ये त्या संख्येतील अंकाची बेरीज मिळवायची. म्हणजे 19 त्रिक 57 अधिक 10 किती येणार? 67. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय रे? 2. 2. सर्वांना समजलं का? हो सर. ओके. हा, ओके. आता दुसरा प्रश्न पहा. 12 चा संबंध 21 आहे. असा संबंध 24 या संख्येचा कोणाशी असेल? पहिला पर्याय आहे 33, दुसरा पर्याय आहे 42, तिसरा पर्याय आहे 56 आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. सर 42. सर 42. हा, सांगा 42 कसं? संख्या मागे पुढे गेल्या सर. हा, काय सर म्हटला? 12 ची 24 आणि 21 आहे तर दुप्पट 1 3 जुने 24 काय ते 21. 21 जुने 42. 42 कसं म्हटला?
एके 12, 12 दुने 24 आणि 21 एके 21, 21 दुने 42. म्हणजे तसं नाही करायचं, पहिल्या संख्येचा याची संबंध लावला सर 12चे किंवा दुप्पट 24 21. सर अशी पण इथे 12 दुणे 24 आणि ती संख्येची बेरीज आहे ती वजा करायची. 12 दुनी 24 आणि 24 मधून त्या संख्येतील अंकाची बेरीज 3 वजा केली, बरोबर आहे. मग इकडे 24 दुनी 48 आणि 48 मधून 6 वजा केलं की 42 येते, बरोबर आहे. किंवा एकक आणि दशक स्थानाच्या आदला बदल बघा इथं, एकक दशक स्थानाच्या आदला बदल केली की पुढची संख्या येते का नाही. मग इथं 2 दशक आहे तो 2 एकक न्यायचा आणि 4 एकक आहे तो 4 दशकात आणायचा, म्हणजे 42 होणार. अजून कोणाचं वेगळं उत्तर आहे का सांगा. माझं 33 उत्तर पण येते, कसं सांगा बघू. जर मी 12 मध्ये 9 मिळवलं म्हणजे पहिल्या संख्येत 9 मिळवलं की 21 येते का नाही. तसं मी 24 मध्ये 9 मिळवल्यावर किती येणार आहे, 33. 33. म्हणजे हा पहिला पर्याय सुद्धा माझा बरोबर येतोय आणि 56 सुद्धा पर्याय येतोय माझा. आता 56 कसा येतोय कोण सांगेल. बघूया कोण सांगतोय 56 कसं येईल. आता बघा 3 चौक 12 म्हणजे 3ला 4 न गुणल्यानंतर 12 येते आणि 3 7 21 आणि 3ला 7 न गुणल्यानंतर 21 येते. 21 आणि 12 आणि 21 इथं संख्या आहेत बघा, 12 आणि 21. मग या 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग इथं 6चा पाडा तयार करूया. 6 चौक किती 24 आणि 6 7 किती येणार 22. म्हणजे तसं 42 येते. 56 कसं होते 56 येते का लक्षात कोणाच्या. असं 42 येते की नाही. या 2 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत आणि या 6च्या पाड्यातल्या दोन संख्या 6 चौक 24 आणि 6 7 42. सर 3 चौक 12 56. 8च्या पाड्यात 8 24 त्रिक आणि 24 56 आहे की 8 त्रिक 24 आणि 8. एक मिनिट 8 त्रिक किती 24 आणि 8 7 56. 56. म्हणजे इथं 24 आहे तर इथं 56 येणार. पण इथं तिप्पट काय 4 त्रिक 12 आणि 4 7 28 कुठे आहे इथं. तर असू द्या, या ठिकाणी 33 हा पर्याय येतोय, 42 हा पर्याय येतोय आणि 56 हा पर्याय येतोय. मग याचं उत्तर काय येणार, वरील पैकी वरील सर्व येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर 4. 4. काही प्रश्न थोडं चुकीचं सुद्धा असू शकतात. आता तिसरा प्रश्न बघा, 5763 चा संबंध 4752 शी आहे. तर 2984 चा संबंध कशाशी आहे. आता पहिला पर्याय 3875,
दुसरा पर्याय आहे 4783. तिसरा पर्याय आहे 1873 आणि चौथा पर्याय आहे 3873. सर एक विचार हजार करा आठशे थोडा. त्र्याहत्तर. सर 1873. 1873. 1873. हा, कसं काढलं रे हे? 1873. कसं काढलं? पाचातून एक वजा केल्यावर 4, 5 वजा 1 4. 7तून एक वजा केल्यानंतर 7 6, वजा 1 6. 6तून एक वजा केल्यानंतर 5 आणि 3मधून एक वजा 3 वजा केल्यानंतर 1 2. 2. मग 2तून एक वजा केल्यानंतर 1, 9तून एक वजा केल्यानंतर 8, 8तून एक वजा केल्यानंतर 7 7 आणि 3तून एक वजा केल्यानंतर 4तून एक वजा केल्यानंतर 3. 3. 1873. बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. 24 चा संबंध 18शी आहे, तर 64 या संख्येचा संबंध कशाशी असेल? पहिला पर्याय 38, दुसरा पर्याय 32, तिसरा पर्याय 36 आणि चौथा पर्याय 24. सर 32. हा, 32. 32 कसं? 18 की 18, 18 दुने 24 आणि 32 दुने 64. पुन्हा सांग, पुन्हा सांग. थांबा. हॅलो, सर क्रमांक 1. एक कसा सांगा? कारण सर 2 ची निम्मी केली की 1 येते आणि 4 ची दुप्पट केली की 8 येते. तसं 6 ची निम्मी केली की 3 येते, 4 ची दुप्पट केली की 8 येते. व्हेरी गुड, बरोबर आहे. किंवा असं पण काही विद्यार्थी करतील, या पहिल्या संख्येतील अंकाचा गुणाकार जर केला तर बेचो किती येणार आहे? 8. त्यानंतर इथं 1 चा 8चा गुणाकार सुद्धा किती येतोय? 8 एके 8. अंकाचा गुणाकार समान आहे. मग इथं बघा गुणाकार किती येणार? 6 गुणिले 4 जर केलं तर 24. आता इथं 3 गुणिले 8 केलं तर किती गुणाकार येणार? 24. आता बाकीच्या ठिकाणी गुणाकार बघा, पण 3 दोन्ही किती येतोय? 6. 3 6 किती येतोय? 18 आणि बेचोक किती येतंय? 8. म्हणजे इथं 64 या संख्येतील अंकांचा गुणाकार 24 आहे. मग पर्यायातील अशी संख्या शोधायची त्या संख्येतील अंकांचा गुणाकार 24 आला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 येते. पण त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. 12चा संबंध 30शी जसा आहे तसा 56चा कोणाशी असेल? पहिला 72, दुसरा पर्याय 80, तिसरा पर्याय 90 आणि चौथा पर्याय 60.
आता 12 ही जी संख्या आहे की नाही पहिली, तो 3 आणि 4चा गुणाकार आहे पहा. आणि त्याच्या जोडीची तिसरी संख्या आहे, तो 4 आणि 5चा गुणाकार आहे. त्यानंतर 56 ही संख्या कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे? 7 आणि 8. आता बघा इथं 3 आणि 4 घेतले, 4 आणि 5 घेतले. आता इथं 7 आणि 8 घेतलं की पुन्हा कोणती घ्यावी लागेल? इंच नाही नाही, इथं 4 पंचे माझं चुकलं, 1 मिनिट तुमचं लक्ष पाहिजे बरं का, इथं चूक झाली माझी. 4 पंचे 20 असतं, 30 नसतं. म्हणजे तर काय पाहिजे होतं? 5 गुणिले 6 पाहिजे होतं. आता बघा 3 4 5 6, मग इथं 7 8 पुढची 9 आणि पुढची काय येणार? 10. 9 मग 9 10 किती येणार? 90. 9 म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 3. आता प्रश्न पहिला, 12 ला 2 तर 24 ला किती सांगा? सर 8. 8 बरोबर. कसं काढलं रे तुम्ही? सर बेसक बेसाई 12 आणि 8 त्रिक 24. बेसख 12. एकाची 6 पट आणि एकाची 3 पट असं का? सर गुणाकार केला त्या संख्येचं तरी येतंय. हा. बे इथं 12 आहे का नाही? 12 त्यातील 1 आणि 2चा गुणाकार केला की पुढची संख्या येते. 2 तसं 24 आहे, त्यात 2 आणि 4चा गुणाकार केल्यानंतर 8 येते. 8. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. आता दुसरं सांगा पण. 47 ला 53 तर 59 ला किती? सर 61. कसं रे 61? सर मूळ संख्येतलं सलग 61 सर. 47च्या पुढची मूळ संख्या 53 आणि 59च्या पुढची मूळ संख्या 61. बरोबर. 47 नंतरची मूळ संख्या किती आहे? 53. 53. असंच 59 नंतरची मूळ संख्या किती येणार आहे? 61. 1. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. अष्ट्याहत्तर ला 56 तर 63 ला किती? 18 कोणी सांगितलं 18? नाव सांग आपलं. हर्षदा. हर्षदा मोरे ना? हो सर. हा सांग हर्षदा, कसं आलं? सर 7 8 56 6 18. बरोबर. 7चा आणि 8चा गुणाकार केला 56 ला, मग 6 आणि 3चा गुणाकार केला 18. छान. पर्याय क्रमांक किती येतं याचं उत्तर? 1. चला चौथं सांगा. 8चा 9शी तर कशाचा 25? 3 नंबरची संख्या इथे काढायची. सर 64. कसं? सर पहिल्यांदा 2चा घन दिला, नंतर 3चा वर्ग आणि नंतर त्याच्यानंतर 4चा घन आणि 5चा वर्ग. 2चा घन 3चा वर्ग. आता इथं 5चा वर्ग आहे की नाही? 4चा घन आणि 5चा वर्ग. हा सर. पण म्हणजे असं येतंय किती 8. पाहिजे? असं पण येतंय सर. 8च्या पुढं 9 आणि 8च्या पुढे इथं 1चा फरक येतोय आणि 9 नंतर इथं 2चा फरक येतोय. 23 24 25. तेव्हा मी दिले असं बरोबर आहे की नाही? इथं जो पाया आहे तो इथं घातांक आहे
आणि इथं जो घातांक आहे तो इथं पाया आहे. मग 25 म्हणजे 5चा वर्ग. मग इथं 2 घातांक आहे तो इथं पाया घेतला आणि इथं 5 पाया आहे तो इथं घातांक घेतला. मग 2चा 5वा म्हणजे 2चा किती वेळा गुणाकार करावा लागणार आपल्याला? 5 वेळा आहे की नाही. मग 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32 येते. पण तसं आहे की नाही. पण 32 हा पर्यायच नाही ना. नाही नको मग सर. हे नको. मग हे नको. ही पद्धत चुकीची आहे माझी. सांगा तुमच्या आता. सर माझं बरोबर आहे का? थांबा एक मिळाला पुसू द्या पहिलं. हा बोल आता. सर पहिल्यांदा 2चा घन दिला आणि 3चा वर्ग. थांबा मी लिहितो. 2चा घन आणि 3चा वर्ग. हा. नंतर 4चा घन आणि 5चा वर्ग. 4चा घन आणि 5चा वर्ग. म्हणजे इथं 2, 3, 4, 5 म्हणजे पाया एक एकाने वाढवला. हा. आणि इथं 3, 2 इथं 3, 2 मग 4चा घन किती येणार? 4चा 3 वेळा गुणाकार ना. स्पष्ट. 4 चोक 16 आणि 16 चोक 64 म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? 2. बरोबर आहे. तर माझं असं आहे की 8चा आणि 9 मध्ये 1चा फरक आहे आणि 23 आणि 25 मध्ये 2चा फरक आहे. मग असं कसं चालेल रे? इथं जर 1चा फरक आहे तर पुढे सुद्धा 1चाच पाहिजे होता ना. इथं 2चा नाही. हा बघा प्रश्न 5वा 27, 9 तर चौकोनाला किती? तर 9 त्रिक 27 18 त्रिक आणि 54, 18 9 पर्याय. त्रिक 27 9 त्रिक 27 आणि पुढे 9 पर्याय आहे ना सर चौथा. हो. 9 चौक 9 चौक 54. सक कसं होईल रे? इकडे तिप्पट केली की तिथं सापट कशी चालेल? सर नाही. इथं सरळ बेरीज 2 करा अधिक की रे. 7 9. 2 मग अधिक 7 वरती 9 आणि 3 5 अधिक 4 9. सर 4 पर्याय क्रमांक चौथा 4. पर्याय बरोबर आहे. आता 6वं सांगा. 7ला सर 52, 9ला सर किती? 81. सर 81. कसं कसं 81 बेरीज सांगा ना. सर 5 52 आणि 2 ची बेरीज 7 आणि 8 आणि 1 ची बेरीज 9. हो सर क्रमांक 1. किती उत्तर येते मग? 81. 81. बरं अजून कोणाचं वेगळे येते का? मला हे पण बरोबर वाटते आणि हे पण बरोबर वाटते बघा. 7चा वर्ग 49 आणि 49 3 मिळवलं का नाही की 52 येते. मग 9चा वर्ग जर केला आणि त्यात मी 3 मिळवलं तर 9चा वर्ग 84 येते. 81 आणि त्यात 3 मिळवलं तर 84 पण येते पा. म्हणजे हा पर्याय सुद्धा येतोय तिसरा. आता 7वं बघा. चाराला 16 तर 36ला किती?
6 हम्म 6 पर्यायच नाही, पण 6 येऊ शकत नाही. 4चा वर्ग 16 तर 36चा वर्ग पुढे येणार, पण तसा पर्याय तुम्हाला या 4 मध्ये दिसत नाही कुठं. सर 72. हा 72. कसं 72 सांगा. 4चा वर्ग 16 म्हणजे 4चा वर्ग 16 4नी भाग घालवला आणि 4ची निमपट करून 2 आणि 36 गुणुले 2 72. नाही नाही, असं नाही येणार. त्यापेक्षा इथं बघा, 2चा वर्ग आहे 4 आणि हा 4चा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. इथं 2 पेक्षा 2 वाढवलं, मग इथं 6 मध्ये 2 मिळवा म्हणजे पाया 8 घ्यायचा म्हणजे 8चा वर्ग होणार. किती होणार मग 8चा वर्ग? 64. म्हणून पर्याय क्रमांक 1. 8वं सांगा. 2574 याचा संबंध 3685 आहे. तर पर्याय क्रमांक 2. तर 8713चा 85. क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 2. कसं केलं सांगा. 2 मध्ये 1 मिळवल्यावर 3, 5 मध्ये 1 मिळवल्यावर 6, 7 मध्ये 1 मिळवल्यावर 8. 1 नी मिळवायचे. 1 बरोबर आहे. 1 मिळवायचं. मग 8 आणि 1 9, 7 आणि 1 8, 1 आणि 1 2, 3 आणि 1 4. 9824. पर्याय क्रमांक किती? 2. बरोबर आहे. अकराला 13 तर 23 ला किती? 29. सॉरी 29. कसं पर्याय सांगा क्रमांक बघा. 2. 29. कारण ती मूळ सलग संख्या आहे. मूळ संख्या आहे. सलग मूळ संख्या आहे. 11 नंतरची मूळ संख्या 13. 23 नंतरची मूळ संख्या किती? 29. बरोबर. 29. आता 10 सांगा. 3चा संबंध 1800 आहे, तर 5चा संबंध कशाशी असेल? सर 50. कारण सांगा. सर 3ची दुप्पट 6 आणि त्या दोघांचा गुणाकार केला 18. 5ची दुप्पट 10 आणि 5 10 50. बरोबर आहे. 3 आणि 3ची दुप्पट यांचा गुणाकार. तसं 5 आणि 5ची दुप्पट 10 यांचा गुणाकार किती येणार? 50. अकरावं सांगा. 15चा 24शी संबंध आहे, तसा 25चा कोणाशी असणार?
आता हे जे 15 आहे का नाही 35. नाही 15 मध्ये 1 आणि 5 हे दोन अंक आहेत. मग त्या 5 ची आणि 1 ची बेरीज करायची आणि 5 आणि 1 चा वजाबाकी करायची आणि या दोघांचा गुणाकार करूया. 5 आणि 1 6, 5 वजा 1 4 आणि त्यांचा गुणाकार बघा 6 चोक 24 येतोय. तसं या 25 मध्ये 5 आणि 2 ची बेरीज करूया आणि त्याला 5 आणि 2 च्या वजाबाकीनं गुणूया. 5 अधिक 2 7 आणि 5 वजा 2 3 आणि एक 7 त्रिक म्हणजेच पर्याय क्रमांक किती येते? 1 येते. पण एक. अशा प्रकारच्या उदाहरणाला फार विचार करावा लागतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. 12चा संबंध 30शी आहे तर 18चा संबंध कशाशी आहे? वाटल्यास तुम्हाला पर्याय सांगतो. पहिला पर्याय 36, दुसरा पर्याय 45, तिसरा पर्याय 42 आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर 42. सर 42 आणि 45 पण येते. 42 कसं आलं रे? 12 सर, 12 12 दुने 24 आणि 24 मध्ये 6 मिळवल्यावर 30, 18 की 18, 18 दुने 36, 36 मध्ये 6 मिळवल्यावर 42. दुप्पट करून 6 मिळवलं की 42 आलं. बरं 45 कसं आलं? सर 12 दुने 24 आणि त्याच्या निमपट 12ची निम्मी 6 त्याच्यात मिळवली 18, 18 दुने 36 आणि 18ची निमपट 9 त्याच्यात 45 येते उत्तर. व्हेरी गुड. अजून 36 येते का बघा मग आता. 36 कसं येते बघा. 36 12 18 मिळवलं की 30, 18 18 मिळवलं की 36. तिन्ही पर्याय येत आहेत म्हणून काय उत्तर देणार? वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. 720 चा संबंध 840 शी आहे तर 60 चा संबंध कशाशी आहे? पहिला पर्याय 70, दुसरा पर्याय 80, तिसरा पर्याय 74 आणि चौथा पर्याय 76. सर पर्याय क्रमांक 1. तर पर्याय क्रमांक पर्याय 1. क्रमांक 1 कारण सांगा. 7 मध्ये 1 मिळवल्यावर 8 आणि 2 मध्ये 2 मिळवल्यावर 4 आणि 6 मध्ये 1 मिळवल्यावर 7 आणि 0 0 0 येतो. पुन्हा सांगा. 7 मध्ये 1 मिळवल्यावर 8 आणि 2 मध्ये 2 मिळवल्यावर 4 आणि 0 0 येतो आणि 6 मध्ये 1 मिळवल्यावर 7 आणि इथं पण 0 0 येतो. बरं, अजून वेगळं सांगते. आता 120 जर केलं तर 72 ना रे. आणि 120 ला 7 न गुणलं तर 12 7 84. 120 ला 6 न गुणल्यानंतर 720 येते का नाही? आणि 120 ला 7 न गुणल्यानंतर 840 येते. मग 10 ला जर 6 न गुणलं तर 60 येते. तसं 10 ला जर 7 न गुणलं तर 10 7 किती येणार? 70 येणार. 70. असं पण तुम्ही तोच पर्याय काढू शकता. त्यानंतर 14वा प्रश्न. 5चा संबंध 30शी आहे तर 7चा संबंध कशाशी आहे?
पर्याय देतो. पहिला पर्याय आहे 49, दुसरा पर्याय आहे 56, तिसरा पर्याय आहे 42 आणि चौथा पर्याय आहे 64. सर 49. कसं 49 सांगा? सर 5 सक 30 आणि 7 7 49. अरे 5 ला 6 न गुणलं आणि 7 ला 7 न असं चालेल का? 5 ला 42. ज्या संख्येनं 42 हा 42 सर. 42 42 कसं सांगा? 5 सक 30 आणि 5 सक 30 आणि 42. 7 सक 42. बर 42. माझं 56 पण येते, कसं सांगा पण? सर 5 ला पुढच्या 6 न गुणलं का नाही? पुढच्या संख्येनं गुणायचं. हा मग 7 ला 8 न गुणलं तर 56 सुद्धा येते. पुढचा प्रश्न 15वा. 2738 या संख्येचा 60शी जसा संबंध आहे तसा 5947 या संख्येचा कशाशी संबंध आहे? पहिला पर्याय आहे 80, दुसरा पर्याय आहे 90, तिसरा पर्याय आहे 85 आणि चौथा पर्याय आहे 75. सर 75. कारण सांग. सर बेरीज पहिले ह्याची 20 येतील, त्याला 3 ने गुणल्यानंतर 60 येते आणि दुसऱ्या ह्याची बेरीज 25 येतील, 25 ला 3 ने गुणल्यानंतर 75 येते. छान, बघा तिनं छान केलं. 2738 मधील अंकाची जर तुम्ही बेरीज केली, 2 आणि 7 9, 9 आणि 2 12, 12 आणि 8 20, मग या 20 ची तिप्पट केल्यानंतर 60 येते. तसं इथं बेरीज जर केली तुम्ही, 5 आणि 9 14, 14 आणि 4 18, 18 अधिक 7 बरोबर 25 आणि ह्या 25 ची जर तिप्पट केली तर 25 तरी किती येते? 75. 75. म्हणून पर्याय क्रमांक किती येतोय? 4. अशा पद्धतीनं आज आपण पहिल्या संख्येचा जसा दुसऱ्या संख्येशी संबंध आहे तसा तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी संबंध आहे. तर चौथ्या ठिकाणची संख्या कशी शोधायची हा भाग आपण पाहिलेला आहे. कोणाला काय अडचण असेल तर सांगा. आता आपला तास आज शुक्रवार, शनिवार, रविवार सुट्टी, सोमवारी 12 वाजता होईल.